प्रकरण क्रमांक 6. अंतःप्रेरणेला दिले जाणारे अवाजवी महत्त्व. बोस्टन येथील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये ॲनी थॉर्नडाईक नावाची प्राथमिक रुग्णसेवा पुरवणारी डॉक्टर होती. तिच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना होती. तिची अशी खात्री होती की लोकांच्या इच्छाशक्तीला आवाहन, तीव्र अंतःप्रेरणेला किंवा एखादी बाह्य प्रेरणा अशा कोणत्याही गोष्टींचा अवडंबर न माजवता ती हॉस्पिटलमधील सर्व प्रकारची कामे करणारे लोक, हॉस्पिटलला भेट देणारे लोक अशा हजारो लोकांच्या खाण्याच्या सवयींमध्ये सुधारणा घडवून आणू शकेल. त्यामुळे तिच्या या सुधारणेच्या योजनेमध्ये लोकांना आहाराचे महत्त्व समजावून सांगणे नव्हते, त्यांच्याशी चर्चाही करणे नव्हते. इतकेच काय, त्यांच्याशी काही बोलणेही नव्हते. तिच्या योजनेअंतर्गत प्रथमतः ती व तिचे सहकारी यांनी हॉस्पिटलमधील कॅफेटेरियाच्या म्हणजेच उपाहारगृहाच्या अंतर्गत रचनेचा त्यात काही बदल करण्याच्या उद्देशाने सखोल अभ्यास केला आणि काही विशिष्ट रचनेची निवड करून त्यानुसार बदल करण्याचे ठरवले. त्यांनी सुरुवात निरनिराळी पेये ठेवण्याची जी पद्धत होती ती बदलण्यापासून केली. उपाहारगृहामधील पैसे देण्याच्या काउंटरला लागून रेफ्रिजरेटर्स होते आणि ते फक्त सोड्याच्या बाटल्यांनी भरलेले होते. नव्या योजनेनुसार त्यात सोड्याच्या बाटल्यांबरोबरच पाण्याच्या बाटल्याही ठेवल्या गेल्या. शिवाय जेथे जेथे अन्नपदार्थ मिळायची सोय होती तेथेही सहज दिसतील, घेता येतील अशा रीतीने पाण्याच्या बाटल्या ठेवल्या गेल्या. प्रमुख रेफ्रिजरेटर्समध्ये सोडा होताच, त्यात पाण्याचाही पर्याय उपलब्ध करून दिला गेला आणि जेथे जेथे कुठली ना कुठली पेये ठेवलेली होती त्या सर्व ठिकाणीही पाणी ठेवले गेले. पुढील 3 महिन्यात उपाहारगृहातील सोड्याची विक्री 11.4% कमी झाली आणि पाण्याच्या बाटल्यांची विक्री 25.8% वाढली. पेयांच्या बाबतीतल्या पदार्थांच्या विक्रीवरही तसेच अनुकूल परिणाम झालेले दिसून आले. ॲनीच्या योजनेप्रमाणे उपाहारगृहाचे व्यवस्थापन अथवा त्याचा लाभ घेणारे ग्राहक यांच्यापैकी कोणीही कोणाशीही याविषयी काही बोलले नाही. ॲनीने तिचा हेतू साध्य करून दाखवला. लोक एखाद्या वस्तूची उत्पादनाची निवड ती वस्तू, ते उत्पादन काय आहे यापेक्षा ते कुठे ठेवलेले आहे, त्याची जागा कोणती आहे यांवर करतात. स्वयंपाकघरात शिरल्यावर समोर ओट्यावरच जर बिस्किटांनी भरलेली प्लेट दिसली तर मग स्वयंपाकघरात शिरताना बिस्किटे खाण्याचा विचारही माझ्या मनात नसताना किंवा त्यावेळी मला भूकही लागलेली नसताना मी 4-6 बिस्किटे उचलून नक्कीच खाऊन टाकणार. तसेच ऑफिसमधल्या चहाच्या टेबलावर जर डोनट्स आणि बेगल्स ठेवले असले तर ते मधून खाण्याचा मोह आवरणे कोणालाही कठीणच पडेल. तुम्ही कुठे आहात, तुमच्यासमोर कोणते संकेत येत आहेत यावर तुमचे वर्तन अवलंबून राहते. भोवतीच्या गोष्टी, वातावरण, परिस्थिती हा माणसाकडून विशिष्ट वर्तन करून घेणारा अदृश्य हात असतो. आपल्यापैकी प्रत्येकाचे व्यक्तिमत्व निराळे असते, तरीही विशिष्ट परिस्थितीत, वातावरणात विशिष्ट प्रकारचे वर्तन सर्वांकडूनच पुन्हा पुन्हा घडत राहते. चर्चामध्ये सगळेच लोक हळू आवाजात बोलतात. सुनसान अंधाऱ्या रस्त्यावर सगळेच लोक सावधपणे, दक्षतेने चालतात. अशा रीतीने वर्तनातील सर्वात नित्याचा बदल हा आंतरिक नसतो, बाह्य असतो. आपल्या सभोवतालचे जग जसे बदलत जाते तसे आपण बदलत जातो. कर्ट लुईन या मानसशास्त्रज्ञाने 1936 साली गणिताच्या भाषेत एक साधे पण सामर्थ्यशाली अर्थपूर्ण समीकरण मांडले. व्यक्ती, त्यांचे सभोवताल आणि त्यांचे वर्तन या 3 गोष्टींमध्ये एक नाते असते. त्या एकमेकींशी बांधल्या गेलेल्या असतात. व्यक्ती याला इंग्रजीमधला शब्द पर्सन, पी, सभोवतालला एन्व्हायरमेंट, ई, वर्तनाला बिहेवियर, बी आणि 2 गोष्टींमधील नात्याला गणिताच्या भाषेतला इंग्रजी शब्द आहे फंक्शन, एफ. वरील समीकरण त्याने इंग्रजीमध्ये असे मांडले: बिहेवियर इज अ फंक्शन ऑफ द पर्सन इन देअर एन्व्हायरमेंट. B = F (P, E)
लुईंच्या या समीकरणाची सत्यता सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायात पटायला वेळ लागला नाही. 1952 साली हॉकिन्स स्टर्न या अर्थतज्ज्ञाने उर्मिसरशी केलेली खरेदी अशी एक संकल्पना मांडली. खरेदीदार एखादी गोष्ट प्रथमच पाहतो आणि तिचे दर्शन त्याच्या मनात त्या गोष्टीची गरज निर्माण करते, उर्मी उत्पन्न करते आणि त्या उर्मिसरशी ती वस्तू त्याला तिची गरज नसतानाही तो खरेदी करतो. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर कधीकधी फक्त गरजच ग्राहकांना वस्तू खरेदी करायला भाग पाडत नाही, तर त्यांच्यासमोर ती ज्या विशिष्ट पद्धतीने सादर होते त्यामुळेही क्वचित गरज नसलेली ती वस्तूही त्यांच्या मनात खरेदीची उर्मी निर्माण करते. ते ती खरेदी करतात. उदाहरणार्थ, दुकानात खूप वर किंवा अगदी जमिनीलगत ठेवलेल्या वस्तूंपेक्षा सहजी आपल्या दृष्टीपथात असलेल्या गोष्टी खरेदी करण्याकडे आपला जास्त कल असतो. नावाजलेल्या वस्तू महाग असल्या तरीही त्या ग्राहकाला अगदी सहजपणे दिसतील, त्याच्या नजरेत भरतील अशाच जागी ठेवलेल्या असतात. त्यामागे ग्राहकांनी त्या जास्त प्रमाणात खरेदी करून दुकानदारांचा फायदा वाढवावा हाच हेतू असतो. त्यांना उपलब्ध असलेले स्वस्त किमतीचे पर्याय मात्र ग्राहकांची नजर पोहोचायला, त्यांचे हात पोहोचायला अवघड अशा जागी ठेवलेल्या असतात. मोठ्या मोठ्या दुकानांमधून एका प्रकारच्या वस्तू एका शेल्फांच्या लांबलचक रांगेत ठेवलेल्या असतात आणि तशा अनेक समांतर रांगा असतात. त्यांच्या काटकोनात ग्राहकांना ये-जा करता यावी असे रुंद मार्ग असतात. या मार्गाच्या सर्वात जवळ जी रांगांमधील शेवटची शेल्फ्स असतात त्यातील वस्तू सर्वात जास्त विकल्या जातात. ती शेल्फ्स दुकानदारांची टांगसाळ असते. उदाहरणार्थ, कोका-कोला या पेयाच्या एकूण खपातील 45% खप हा अशाच दुकानांमधील रुंद मार्गांच्या जवळच्या म्हणजेच रांगांमधील शेवटच्या शेल्फ्समधील बाटल्यांच्या विक्रीतून होतो. मिळायला सोप्या असतात त्या जास्त विकल्या जातात. ज्या सेवा सहजी उपलब्ध असतात त्या अधिक प्रमाणात वापरल्या जातात. लोक बड लाईट ही बियर सर्वात जास्त पितात कारण ती प्रत्येक बारमध्ये मिळते. लोक स्टारबक्समध्ये जास्त जातात कारण ते प्रत्येक कोपऱ्यावर असते. आपल्या चालण्या, बोलण्या, वागण्यावर पूर्ण नियंत्रण आहे, असले पाहिजे असेच प्रत्येकाला मनातून प्रकर्षाने आणि निश्चितपणे वाटत असते. आपण सोडा पिण्याऐवजी पाणी प्यायचा निर्णय घेतला तो आपल्याला बदल करायचाच होता म्हणून अशीच आपली खात्री असते. परंतु सत्य हे असते की आपण अशा प्रकारच्या ज्या कृती करत असतो, काही बदल करीत असतो, त्या बहुतेक वेळा सहेतुकपणे करत नसतो. त्यामागे आपला काही विशिष्ट विचारही नसतो. आपण तो स्वीकारतो कारण तो सर्वात स्पष्टपणे नजरेत भरणारा पर्याय असतो. या विश्वातील प्रत्येक सजीवाला त्याच्या भोवतीच्या जगाची जाणीव एका विशिष्ट पद्धतीने होत असते. जग ओळखण्याची त्याची पद्धतही विशिष्ट असते. गरुडांकडे कितीतरी लांबवरचे दिसण्याची लक्षणीय क्षमता असते. सर्प त्यांच्या सतत वळवळणाऱ्या जिभेने भोवतालच्या हवेची चव घेत असतात असे वाटते. त्यावेळी त्यांना वासाचेही ज्ञान होत असते. शार्क माशांना त्यांच्याजवळ येणाऱ्या माशांच्या अस्तित्वाची जाणीव पाण्यात उत्पन्न होणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या आणि कंपनांच्या स्वरूपात होते. इतकेच काय, छोटे छोटे जंतूही त्यांच्या संवेदनात्मक पेशींच्या सहाय्याने त्यांच्या भोवताली विषारी रसायने आहेत का याचा शोध घेऊ शकतात. माणसांमध्ये ती जाणीव ज्ञानेंद्रिये आणि मज्जासंस्था यांच्यातर्फे उत्पन्न होते. माणूस जगाचा अनुभव दृश्य, आवाज, गंध, स्पर्श आणि चव या 5 संवेदनांमार्फत घेतो. परंतु आपण आणखीही काही मार्गांनी आपल्याला प्रेरित करणाऱ्या, उत्तेजित करणाऱ्या संकेतांची नोंद घेऊ शकतो. त्यातले काही प्रत्यक्ष असतात तर काही अप्रत्यक्ष, केवळ जाणवणारे असतात. वारे वाहू लागले
तापमान घटले की आपल्याला वादळाची चाहूल लागते. पोटदुखी वाढणार असली तर पोटातील हालचालींनी समजते. खडबडीत रस्त्यावर चालताना तोल जाणार असला तर तेही कळते. रक्तातील मिठाचे वाढलेले प्रमाण किंवा तहानेची, पाणी पिण्याच्या गरजेची जाणीव यांसारखे अनेक अंतर्गत संकेत, उत्तेजक आपल्या शरीरातील पेशी ओळखतात. माणसाची सर्वात शक्तिशाली, सक्षम संवेदना ही दृष्टीची असते. माणसाच्या शरीरात एकंदर 1,10,00,000 पेशी असतात. त्यांपैकी 1,00,00,000 पेशी या दृष्टीच्या संवेदनासाठी राखून ठेवलेल्या असतात. काही तज्ज्ञ असेही सांगतात की मेंदू त्यांच्या ग्रहणशक्तीपैकी निम्मी शक्ती ही दृष्टीचे संकेत समजून घेण्यासाठी खर्च करीत असतो. अशा रीतीने आपण आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी डोळ्यांवर सर्वात जास्त अवलंबून असतो. हे मान्य केले की आपल्या सवयींसाठी दृश्य संकेतच सर्वात अधिक सहाय्यक असतात, परिणामकारक, उत्प्रेरक ठरतात. या विधानाचे काहीच आश्चर्य वाटणार नाही. आपल्या समोरच्या दृश्यातील छोटासा बदल आपण काय करतो यामध्ये फार मोठा बदल घडवून आणू शकतो. यावरून जेथे स्पष्ट दृश्य परिणामकारक संकेत भरपूर आहेत आणि नजरेत न भरणारे निरुपयोगी परिणामशून्य संकेत मुळीच नाहीत, अशा वातावरणात राहणे, काम करणे किती महत्त्वाचे आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. या संदर्भात एक चांगली गोष्ट अशी असते की तुम्ही तुमच्या सभोवतालच्या वातावरणासमोर हतबल होण्याची, कसेही असले तरी ते स्वीकारण्याची आवश्यकता नसते. योग्य वातावरण निर्माण करण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये असते. यशाला पूरक असणारे वातावरण कसे निर्माण करायचे? 1970 साली जगातील प्रमुख औद्योगिक देशांना तेलाचे दुर्भिक्ष्य व त्यामुळे ऊर्जेचा तुटवडा या दोन संकटांचा आणि त्यामुळे उद्भवलेल्या आणीबाणीचा सामना करावा लागला होता. त्या काळात डच संशोधकांनी देशातील ऊर्जेच्या वापरावर लक्ष केंद्रित केले होते. त्या अभ्यासात त्यांना असे दिसून आले की ॲम्स्टरडॅम या शहराच्या जवळच्या एका उपनगरात काही घरांचे मालक त्यांच्या शेजाऱ्यांपेक्षा 30% कमी वीज वापरत होते. सर्वांच्या घरांचे आकार, विजेची गरज आणि विजेचे दर सारखेच होते. तरीही फरक दिसून आला तो विजेच्या मीटर्सच्या जागेत. काहींचे मीटर्स घरांच्या तळघरात बसवलेले होते, काहींचे वरच्या मजल्यावरच्या मुख्य पॅसेजमध्ये होते. तळघरातील मीटर्स नजरेआड होते. ज्यांना येता जाता मुख्य पॅसेजमधील मीटरवरील वीज वापराचे वाढते आकडे दिसत होते ते लोक साहजिकच विजेच्या वापरात काटकसर करीत होते आणि त्यांचे विजेचे बिल कमी येत होते. प्रत्येक सवयीची कृती ही संकेतांनी, सूचनांनी कार्यान्वित होते. त्या सूचना जितक्या जास्त स्पष्ट तितक्या अधिक लक्षवेधक असणार हे उघडच आहे. आपण ज्या वातावरणात, परिस्थितीत काम करतो ती बऱ्याच वेळा काही कृती न करण्याला पोषक ठरते, कारण त्या कृतींना आवश्यक असणाऱ्या सूचना तेथे पुरेशा स्पष्ट नसतात. आपले गिटार जेव्हा कोणत्या तरी खोलीतल्या कुलूपबंद कपाटात ठेवलेले असते तेव्हा ते वाजवण्याचा सराव चुकणेच जास्त शक्य असते. पुस्तक पाहुण्यांच्या खोलीतल्या कोपऱ्यातल्या शेल्फमध्ये ठेवलेले असते तेव्हा वाचनाची रोजची सवय पाळली जाणे अवघडच पडते. व्हिटॅमिनच्या गोळ्यांची बाटली स्वयंपाकघराजवळच्या अन्नपदार्थ साठवण्याच्या खोलीत असली की रोजच्या गोळ्या घेतल्या जाणे मुळीच सोपे पडत नाही. सवयीनुसार कृती घडवणाऱ्या गोष्टी पुरेशा स्पष्ट नसल्या किंवा दृष्टीआड असल्या की त्यांच्याकडे दुर्लक्ष होणे सहज शक्य असते. त्या उलट स्पष्ट दृष्टीला सहजी दिसणाऱ्या सूचना शोधण्याने आणि त्या तशा राखण्याने हव्या त्या सवयीकडे लक्ष वेधले जाणे अधिक शक्य होते. ॲम्स्टरडॅमच्या स्किपोल विमानतळावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्व स्वच्छतागृहातील प्रत्येक मूत्रालयात
कोणीही लघवी करण्यासाठी तेथे उभे राहिले की त्यांना सहजी दिसेल अशा जागी एक सूचना लिहिलेला लहानसा कागद चिकटवला. तेथे उभे राहून लघवी करणाऱ्याला तो कागद म्हणजे माशी किंवा किडा वाटायचा. तो किडा हकलायला जायचा आणि तो किडा नसून कागद आहे, त्यावर काहीतरी लिहिलेले आहे याकडे आणि मग त्या कागदावरील सूचनेकडे त्यांचे आपोआप लक्ष वेधले जायचे. ती सूचना हमखास वाचली जायची. तशा विचित्र पद्धतीने दिल्या गेलेल्या आणि त्यामुळे हमखास वाचल्या गेलेल्या सूचनेमुळे मूत्रालयातील अस्वच्छता भरपूर प्रमाणात कमी झाली. त्या लहानशा पण लक्षवेधक सूचनेमुळे स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर होणारा खर्च 8% कमी झाल्याचे दिसून आले. अशा तऱ्हेच्या सहज स्पष्ट संकेतांमधील सामर्थ्याची प्रचिती मला स्वतःलाही आलेली आहे. मी दुकानातून सफरचंद विकत आणायचो आणि रेफ्रिजरेटरमधील फळे भाज्या ठेवण्याच्या सर्वात खालच्या बंद कप्प्यात ठेवून द्यायचो आणि मग ती तेथे आहेत हेच विसरून जायचो. मग जेव्हा कधी आठवण व्हायची तोपर्यंत ती सफरचंद खराब झालेली असायची. ती मला कधीच दिसायची नाहीत. मी ती कधी खायचो नाही. असे बरेच वेळा व्हायला लागल्यावर मीच माझा विचार केला, स्वतःचाच सल्ला घेतला आणि काही बदल केले. एक काचेचा मोठा छानसा बाऊल आणला आणि जेवणाच्या टेबलाच्या मध्यभागी ठेवला. सफरचंद घेऊन आलो तेव्हा ती सगळी त्या पारदर्शक अशा बाऊलमध्ये ठेवायला सुरुवात केली. जेवणाचे टेबल सहजी दिसणारे, त्यावर मध्यभागी ठेवलेला मोठा बाऊल नजरेत भरणारा, त्यामुळे त्यात ठेवलेली सफरचंद सतत लक्ष वेधून घेऊ लागली. जादू झाल्यासारखा घडलेला बदल लाभदायक ठरला. मी रोज सफरचंद खाऊ लागलो कारण आता ती नजरेआड नव्हती, स्पष्टपणे दिसत होती, नव्हे नजरेत भरत होती, मला बोलावित होती. अशा पद्धतीने तुमच्या आवडत्या सवयी आवर्जून पाळल्या जाव्यात यासाठी तुमच्या सभोवताली काय काय बदल करता येतील याबद्दलच्या आणखी काही कल्पना सुचवतो. 1. तुम्हाला रोज रात्री न चुकवता औषध घ्यायचे असेल तर औषधाची गोळ्यांची बाटली झोपण्यापूर्वी दात घासता त्या बाथरूममधील बेसिनजवळ सहजी दिसेल अशी ठेवा. 2. रोजचा गिटारचा सराव चुकवायचा नसेल तर गिटार तुमच्या खोलीच्या मध्यभागी ठेवा. 3. वेळेवर न चुकवता आभाराचे संदेश पाठवायचे असतील तर त्या संदेशांचे पॅड तुमच्या लिखाणाच्या टेबलावर समोरच ठेवा. आणि 4. दिवसभरात भरपूर पाणी पोटात जायला हवे असेल तर रोज सकाळी काही बाटल्यांमध्ये पाणी भरा आणि त्या घरात तुमचा हमखास वावर असेल अशा ठिकाणी सहजी दिसतील अशा ठेवून द्या. तुमच्या सवयींना तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर त्या सवयींच्या सूचक संकेतांनाही तुमच्या आजूबाजूला तितकेच महत्त्वाचे, स्पष्ट, लक्षवेधक असे स्थान मिळेल असे पहा. निष्ठेने, चिकाटीने, नियमितपणे पाळल्या जाणाऱ्या सवयींना सहसा अनेक संकेत असतात. धूम्रपानाच्या सवयीचे उदाहरण घ्या. धूम्रपानाची तलफ गाडी चालवताना येते. एकदा मित्र धूम्रपान करताना पाहिल्याने येते किंवा कामाचा ताणही खिशातून सिगारेटचे पाकिट बाहेर काढायला भाग पाडतो. जे धूम्रपानासारख्या वाईट सवयीच्या बाबतीत घडू शकते तसेच चांगल्या सवयींच्या बाबतीतही घडवून आणता येते. त्यांचे संकेत आपल्या भोवती ठिकठिकाणी पसरून ठेवल्याने त्या सवयीची आठवण दिवसभर होत राहू शकते. त्यातलाही सर्वात चांगला संकेत सर्वात स्पष्ट असेल अशी खबरदारी घ्या. चांगल्या सवयींचे संकेत सतत समोर आजूबाजूला असले की चांगला निर्णय घेणे सहज आणि सोपे होते. आपल्या सभोवतालचे वातावरण, आजूबाजूच्या गोष्टी, त्यांची रचना हे फार महत्त्वाचे असते. याचे कारण केवळ त्या गोष्टी आपल्या आणि जगाच्या संबंधांवर मोठा परिणाम घडवतात हेच नसते तर त्याकडे आपण फारसे लक्ष पुरवित नाही. त्यांची रचना जाणीवपूर्वक करत नाही. त्याकडे फारच क्वचित लक्ष पुरवतो.
दुर्लक्ष करतो हेही असते. बहुतेक सगळेच लोक आहे त्याच बऱ्याच वेळा इतरांनीच त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या वातावरणात राहत असतात. परंतु तुम्ही जिथे जसे राहता तुमचे आयुष्य जगता त्या जागा, तो आसमंत, ते वातावरण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बदलू शकता. सकारात्मक अनुकूल संकेत जास्त आणि स्पष्टपणे मिळतील आणि नकारात्मक प्रतिकूल संकेत टाळले जातील. दृष्टीआड राहतील अशी रचना तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या जीवनरथाचे लगाम तुमच्या हाती येतात. तुमच्या आयुष्यावर तुमचे नियंत्रण राहते. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार बनता. तुमचे आयुष्य केवळ जगू नका, जीवनाचे उपभोक्ते होण्याबरोबरच त्याचे रचनाकारही तुम्हीच व्हा. जीवनाचे संदर्भ बनतात सवयींचे संकेत. एखादी सवय अंगात मुरत असते तेव्हा संबंधित कृती हातून घडण्यासाठी विशिष्ट संकेतांची गरज पडते. परंतु काही काळानंतर ती कृती केवळ त्या एकाच संकेताशी जोडलेली न राहता तिच्याशी संबंधित असलेल्या आपल्या जीवनातील सर्वच संदर्भांशी, सभोवतालच्या वातावरणाशी, परिस्थितीशी जोडली जाते. उदाहरणार्थ, मद्यपानाची सवय घ्या. बरेच लोक एकटेच बसून जेवढे मद्यपान करतात त्यापेक्षा कितीतरी जास्त मद्यपान ते त्यांची मित्रमंडळी, सहकारी यांच्याबरोबर असताना, एखाद्या पार्टीत भाग घेताना करतात. मद्यपानाच्या मुरलेल्या सवयीचा संकेत एकच विशिष्ट असा राहिलेला नसतो. आजूबाजूची परिस्थिती त्या सवयीसाठी उद्युक्त करते. पार्टीचे वातावरण, जोडीला रंगीत संगीत, प्रत्येक टेबलावर ठेवलेल्या मद्याच्या बाटल्या आणि आपल्या भोवती मद्याचा आस्वाद घेणारी, त्यांचा आनंद घेणारी, आपल्यालाही आग्रहाने पाजणारी आपली मित्रमंडळी, या सर्वच गोष्टी असल्या की साहजिकच एकटे असताना प्यायले जाते. त्यापेक्षा खूपच जास्त मद्य पोटात जाते. सवयी जागांशीही जोडल्या जातात. घरकामाची जागा, व्यायामशाळा इत्यादी. प्रत्येक जागेचा एक वा अनेक सवयींशी, आपल्या रोजच्या कार्यक्रमांशी संबंध जुळतो. ऑफिसमधल्या किंवा घरच्या तुमच्या टेबलावरील वस्तू, स्वयंपाकघरातील ओट्यावर ठेवलेल्या, तसेच तुमच्या झोपायच्या खोलीतील गोष्टी यांच्याशी तुमचे एक नाते तयार होते. आपण काय करतो, कसे वागतो हे आपल्या सभोवतालच्या वस्तू, गोष्टी यांनी ठरत नाही. ते त्यांच्याशी आपले जे नाते, जे संबंध जुळलेले असतात त्यांनी ठरते. वातावरण, परिस्थिती यांचा आपल्या वागणुकीवरील परिणामांचा विचार करण्याचा हा एक फार उपयुक्त असा मार्ग आहे. आपल्या सभोवती केवळ वस्तू, गोष्टी पसरलेल्या आहेत असा विचार करणे थांबवा आणि त्यांच्याशी जडलेल्या नात्यांचा, संबंधांचा विचार करा. त्यांच्याशी तुमचा किती, कसा संपर्क येतो, सहवास घडतो, कोणत्या सवयीच्या निमित्ताने येतो याचा विचार करा. एक सोफा एका व्यक्तीसाठी ती रोज रात्रीच्या 1 तासाभराच्या पुस्तक वाचनाची ठरलेली जागा असते, तर दुसऱ्या व्यक्तीसाठी रोज संध्याकाळी कामावरून आले की हातात आईस्क्रीमचा कप घेऊन टीव्ही बघण्याची एक जागा, एक वस्तू. परंतु निरनिराळ्या लोकांची निरनिराळी नाती असलेली, वेगवेगळे महत्त्व असलेली, त्यांच्या विविध सवयींशी बांधली गेलेली, आठवणींशी जोडली गेलेली. यातून ही चांगली गोष्ट शिकण्यासारखी आहे की तुम्ही तुमची प्रत्येक सवय अशा कुठल्या तरी वस्तूंशी, गोष्टींशी, जागांशी जोडून घेऊ शकता. निद्रानाशाचा विकार असलेल्या लोकांचा अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रज्ञांच्या गटाने त्या लोकांना सांगितले, जोवर थकून, कंटाळून तुम्हाला झोपावेसे वाटत नाही तोवर तुम्ही तुमच्या झोपायच्या खोलीत पलंगाजवळ जायचे नाही. निराळ्या खोलीत बसून राहायचे. अगदी झोप आली की मगच जाऊन पलंगावर पडायचे. ती शिस्त काही दिवस पाळल्यानंतर झोपायची खोली, पलंग आणि झोप यांचे एक घट्ट नाते त्या लोकांच्या मनात तयार होत गेले आणि पलंगावर पडल्यावर लगेच झोप येण्याची सवय अंगी मुरू लागली.
त्यांच्या मेंदूवर हे पक्के संस्कार होत गेले की पलंगावर पडले की बाकी काहीही करायचे नाही, फोन पाहायचा नाही, वाचायचे नाही, TV पाहायचा नाही, घड्याळ न्याहाळत पडायचे नाही, फक्त झोपायचे. अशा संबंधांच्या संदर्भात नात्यांचे महत्त्व आणखी एक धोरण उघड करते. सभोवतालचे वातावरण बदलले, नव्या वातावरणात राहावे लागले तरीही नव्या सवयी लावून घेणे, सवयींमध्ये बदल करणे कठीण जात नाही, सोपेच राहते. सांप्रतच्या सवयींकडे ओढणाऱ्या लहान लहान संकेतांना सहजी टाळता येते. नव्या वातावरणात जा. निराळे कॉफी शॉप, वेगळ्या बागेतील बाग, खोलीतला फारसा वापरात नसलेला कोपरा, नवा परिपाठ सुरू करा. आपल्या रोजच्या सवयींचे संकेत नव्या सवयीसाठी वापरून गोंधळ वाढवण्यापेक्षा तिच्यासाठी नवेच संकेत शोधणे सोयीचे असते. तुम्हाला रोजच्यापेक्षा लवकर झोपायची सवय लावून घ्यायची असेल आणि तुम्हाला जर रात्री तुमच्या झोपायच्या खोलीत बसून TV पाहायची सवय असेल तर ती नवी सवय लागणे फारच कठीण पडेल. तुमच्या खोलीत बसून व्हिडिओ गेम्स खेळायची सवय असेल तर त्याच खोलीत बसून अभ्यास करण्याची नवी सवय लावून घ्यायचे ठरलेत तर तुमचे लक्ष नक्कीच अभ्यासापासून विचलित होईल. तुम्ही जेव्हा तुमच्या नेहमीच्या वातावरणातून बाहेर पडता तेव्हा तुमच्या जुन्या सवयींचे मनात जमलेले पूर्वग्रह मागे ठेवता. तुम्हाला जुन्या संकेतांचा सामना करावा लागत नाही आणि त्यामुळे नव्या सवयी अंगी मुरणे सोपे जाते. नवनिर्मितीचे सर्जनशील विचार करायचे आहेत. भरल्या मोठ्या प्रशस्त खोलीत जाऊन बसा किंवा सरळ आकाशाखाली घराच्या गच्चीवर छतावर बैठक मारा. नाहीतर उंच उंच दालने असलेल्या एखाद्या अवाढव्य वास्तूमध्ये जा. रोज जेथे ठरीव काम करता, ज्या जागेचे तुमच्या साचेबंद विचारपद्धतीशी नाते जुळलेले आहे त्या जागेपासून दूर जा. आरोग्यकारक आहार घ्यायला सुरुवात करायची आहे. अन्नपदार्थ एखाद्या नव्या दुकानात जाऊन खरेदी करा. तुमच्या ठरलेल्या दुकानातील ठराविक अन्नपदार्थांच्या जागांशी तुमचा असलेला अतिपरिचय तुमचा उद्देश सफल होऊ देणार नाही. नव्या दुकानात तुम्हाला अन्नपदार्थांच्या जागा माहीत नसल्याने तुम्ही बरोबर आरोग्यदायक अन्नपदार्थ हुडकवून काढून तेच खरेदी कराल. संपूर्ण नवे वातावरण शक्य होणार नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या जागेच्या रचनेमध्ये, आत्ताच्या गोष्टींमध्ये, त्यांच्या जागांमध्ये बदल करा. कामाच्या टेबलासाठी, अभ्यासासाठी, व्यायामासाठी, करमणुकीसाठी, स्वयंपाकासाठी स्वतंत्र जागा निर्माण करा. एक जागा एक उपयोग हा मंत्र मला फारच उपयुक्त वाटतो. मी जेव्हा नवा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा मी बहुतेक वेळ माझ्या सोफ्यावर बसून किंवा स्वयंपाकघरातल्या टेबलावर बसून काम करायचो. संध्याकाळी काम थांबवणे मला जमायचेच नाही. कामाचा वेळ आणि वैयक्तिक वेळ यामध्ये स्पष्ट अशी रेघच मारली गेलेली नव्हती. स्वयंपाकघरातले टेबल ही माझी कामाची जागा होती की जेवणाची, सोफा कामासाठी होता की आरामासाठी, जागा एक, उपयोग अनेक. काही वर्षानंतर मला ऑफिससाठी स्वतंत्र खोली असलेले घर घेणे शक्य झाले. मग इथे व्यावसायिक जीवन आणि तिथे वैयक्तिक आयुष्य अशी स्वच्छ विभागणी झाली. दोन्हीमध्ये स्पष्ट रेघ मारता आली. मेंदूमध्येही व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवन असे दोन कप्पे पडले. एक खोली बंद करून दुसरीकडे उघडता येऊ लागली. एक जागा एक उपयोग असे करता येऊ लागले. ऑफिसच्या खोलीतच काम होऊ लागले. स्वयंपाकघरात स्वयंपाक, जेवण, खाणंच होऊ लागले. शक्य असेल तितके दोन सवयींचे संदर्भ एकमेकांत मिसळू देऊ नका. संदर्भाबरोबर सवयीही गुंततात आणि सोप्या सवयी जास्त सहजपणे पाळल्या जातात. अवघड सवयी मागे राहतात. आधुनिक तंत्रज्ञानाला अगणित पैलू आहेत. हे त्याचे सामर्थ्यही आहे आणि त्याची कमजोरीही आहे. या तंत्रज्ञानाच्या अमर्याद आवाक्यामुळे तुम्हाला तुमचा फोन अगणित कारणांसाठी वापरता येऊ लागला आहे.
ते एक शक्तिशाली साधन बनले आहे, पण त्याचमुळे तो धडपणे एका कामासाठी वापरला जात नाही असा दोषही निर्माण झाला आहे. तुम्हाला फोनवर ऑफिसचीही कामे करायची असतात, ईमेल्स बघायचे असतात आणि त्याचबरोबर सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह राहायचे असते. व्हिडिओ गेम्सही खेळायचे असतात. सवयींच्या संकेतांचा सावळा गोंधळ उडतो. हे वाचताना तुम्ही मनाशी म्हणत असाल, माझा फ्लॅट स्मार्टफोनच्या आकाराचा आहे. मला त्यातला मोजक्या खोल्यांचा अनेक प्रकारे उपयोग करावाच लागतो. मान्य. तुमची जागा लहान असेल तर जरूर तुमच्या खोलीची कामांनुसार विभागणी करा. वाचनासाठी एक खुर्ची, लिहिण्यासाठी एक टेबल आणि जेवण खाण्यासाठी एक टेबल, तशीच विभागणी तुम्ही तुमच्या तंत्रज्ञानाशी संबंधित साधनांचीही करायला हवी. माझ्या माहितीचे एक लेखक आहेत. ते त्यांचा कॅम्प्युटर फक्त लिखाणासाठी वापरतात. वाचन त्यांच्या टॅबलेटवर करतात आणि फोन सोशल मीडिया आणि टेक्स्टिंग यासाठी राखून ठेवतात. प्रत्येक सवयीसाठी तिची अशी जागा असावी लागते. हे धोरण जर तुम्ही पाळलेत तर प्रत्येक संदर्भ विशिष्ट सवयीशी आणि विचारपद्धतीशी जोडला जाईल. सवयींना पोषक होईल अशा वातावरणात त्या सवयी चांगल्या जोपासल्या जातात. त्यांची रोपे आपल्या वर्तनात चांगली रुजतात, फुलतात, फळतात. ठरलेल्या खोलीत, ठरलेल्या टेबलावर, ठरलेल्या वेळी बसले की आपोआप लिहायची स्फूर्ती येते. सवयीच्या सोफ्यावर पहुडले की तनमनाला छान आराम मिळतो. झोपायच्या खोलीत तुमच्याबरोबर फक्त झोपच येते. तुम्हाला तुमच्या सवयी अशा रुजवून घ्यायच्या असतील, त्यांचे पालन विनासायक व्हायला हवे असेल तर त्यांना जोपासणारे वातावरण, त्यांच्याशी छान नाते जुळलेले संदर्भ, त्यांना सहाय्यक असे वातावरण नेहमीच तसेच राखले जाईल याची काळजी घ्या. प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट, सहेतुकपणे ठरवलेली जागा, पोषक असणारे वातावरण सभोवताली असले की अंगात मुरलेल्या सवयींचे पालन सहजी आपोआप घडते आणि नव्या सवयी लागायला प्रयासही पडत नाही, वेळही लागत नाही. प्रकरणाचा सारांश. 1. संदर्भामधील लहान बदलही आपल्या वागण्यात काही काळानंतर मोठे बदल घडवू शकतात. 2. प्रत्येक सवय ही विशिष्ट संकेताने कार्यान्वित होते. त्यातल्या सुस्पष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण संकेतांकडे आपले जास्त आणि सहजी लक्ष जाते. 3. म्हणूनच चांगल्या सवयींचे संकेत लक्षवेधक असतील, तुमच्या भोवतालच्या वातावरणात उठून दिसतील अशी खबरदारी घ्या. 4. हळूहळू तुमच्या सवयी केवळ एकाच संकेताशी नाही तर आजूबाजूच्या अनेक संदर्भांशी जोडल्या जातात. ते सगळे संदर्भ एकत्रितपणे संकेत बनतात. आणि 5. नव्या सवयी नव्या वातावरणात लावून घेणे सोपे पडते, कारण तुम्हाला जुन्या संकेतांबरोबर झगडावे लागत नाही.